नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाची कामं केली जातात, या महत्त्वाच्या कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे दान करणं. मग दान ते कुठल्या प्रकारे असावं, तर दान कसं असावं हे आपण जाणून घेणारच आहोत. दानाने आपल्याला आत्मिक शुद्धी मिळते. त्याचबरोबर दान म्हणजेच आपल्याला मिळालेली एक अशी संधी आहे, त्या संधीमुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर करू शकतो. त्याचबरोबर आपल्या जीवनात सकारात्मकतासुद्धा निर्माण करू शकतो. तुमच्या घराण्याचे दोष असतील, तुमच्या पत्रिकेतले दोष असतील किंवा तुमच्या जीवनात ज्या कारणांमुळे अडथळे निर्माण होत असतील, तर या दानामुळे ते अडथळे दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या जीवनातील संपूर्ण निगेटिव्हिटी संपून जाते व सकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करते, तुमच्या जीवनात प्रवेश करते आणि तुमच्या जीवनात आमूलाग्र बदलसुद्धा घडवून आणत असते. मग ह्या दानाने आत्मिक शुद्धी तर होतेच होते, परंतु संपूर्ण जीवनातसुद्धा तुम्हाला भरभराट होण्यासाठी किंवा अडथळे आणणाऱ्या सर्व गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी सुद्धा या दानाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुठल्या राशीसाठी कुठलं दान केलं जावं. तर पहिल्या राशीपासून शेवटच्या मीन राशीपर्यंत आपण जाणून घेतोय की कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कुठले दान करावे किंवा कुठलं दान केल्यामुळे त्या व्यक्तींना फायदा होणार आहे, कुठल्या स्वरूपाचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मग हे जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओच्या शेवटी आपण एक महत्त्वाचा उपायसुद्धा सांगणार आहोत. ज्या व्यक्तींच्या विवाहामध्ये विलंब होतोय किंवा ज्या व्यक्तींना अनेक प्रयत्न करूनसुद्धा जीवनात यश मिळत नाही, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्पसदृश्य परिस्थिती असेल, त्यामुळे जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागत असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी उपायसुद्धा सांगणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. सगळ्यात आधी पहिली रास म्हणजेच मेष रास. या मेष राशीच्या व्यक्तींनी दान करताना तांब्याचं दान करणं अतिशय हितावह आणि उत्तम मानलं जातं व त्यासोबतच लाल रंगाची वस्त्रसुद्धा तुम्ही दान करू शकतात. या दान केल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांपासून तुम्ही परावृत्त होतात आणि तुमचं मानमरातब वाढण्यास, तुम्हाला नावलौकिक मिळण्यासही मदत होते. त्यानंतर पुढची जी रास आहे ती रास म्हणजे वृषभ रास. या वृषभ राशीच्या व्यक्तींनी सफेद वस्तूंचं दान करणं महत्त्वाचं म्हटलं जातं. त्याचबरोबर सफेद वस्त्राचं दान देखील वृषभ राशीच्या व्यक्तींनी करणं हितावह आहे. त्यामुळे मानसिक स्थैर्य लाभून जीवनात जो काही असमतोल असतो, तो असमतोल, असंतुष्टता ती सगळी नाहीशी होते आणि जीवनात समतोल साधला जातो. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते व फायदे होतात. त्यानंतर पुढची जी रास आहे ती रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी हिरव्या वस्तूचं किंवा मग तुपाचं दान करणं हितावह मानलं जातं. हिरव्या वस्त्राचं दानसुद्धा मिथुन राशीच्या व्यक्तींनी केल्यास त्यांना फायदा होतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी केलेल्या दानामुळे त्यांना वाचासिद्धी प्राप्त होते व त्याचबरोबर जर विद्यार्थी दशेत असतील तर त्यांना अभ्यासात सुद्धा प्रगती होते. त्यांचे बोलणं सुधारतं व त्यांचं जीवनात जे काही अडथळे आहेत त्यांच्या वाणीच्या अशुद्धतेमुळे येणारे ते सगळे संपुष्टात येऊन त्यांना उत्तम गोष्टींचा लाभ त्यांच्या जीवनात पाहायला मिळतो. त्यानंतर पुढची रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी सफेद वस्तूंचं दान करणं, त्याचबरोबर तांदळाचं दान करणं अतिशय फायदेशीर मानलं जातं. सफेद वस्त्राचं दानही कर्क राशीचे व्यक्ती करू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींनी केलेल्या दानामुळे त्यांना मानसिक समाधान मिळत असते. तसेच त्यांच्या जीवनात जर मानसिक कुठली तरी असंतुष्टता असेल तर ती असंतुष्टतासुद्धा दूर होते व त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक योग्य दिशासुद्धा मिळते व त्यांना समाधानकारक जीवनात गोष्टी घडू लागतात. तर पुढची जी रास आहे ती रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनी तांबड्या वस्त्राचं, तांबड्या धातूचं म्हणजेच तांब्याचं दान करू शकतात, तांबड्या वस्त्राचं दान करू शकतात किंवा गव्हाचं दानसुद्धा यांच्यासाठी हितावह मानलं जातं. ह्या दानामुळे त्यांच्यात असलेला जो काही नेतृत्व गुण आहे तो वृद्धिंगत होतो आणि त्यांना जीवनात कायमच सफलता प्राप्त होत असते. त्यानंतर पुढची जी रास आहे ती रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवे मूग, हिरव्या वस्त्राचं दान करणं फायदेशीर मानलं जातं. त्यांच्या जीवनात जर कुठल्याही प्रकारचं ताणतणाव असेल, जी काही त्यांना अडचणी निर्माण करणारी परिस्थिती असेल, ती परिस्थिती निवळण्यास मदत होते.
तुळ राशीच्या व्यक्तींनी सफेद वस्तूचं दान करणं हितावह मानलं जातं. सफेद वस्त्राचं दान करू शकतात किंवा मग सुगंधित ज्या काही वस्तू असतील, परफ्युम्स असतील, याचं दान त्यांच्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्याचबरोबर अमेरिकन डायमंडसारख्या चमचमणाऱ्या वस्तू ज्या असतात त्यांनासुद्धा दान करणं त्यांच्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या केलेल्या दानामुळे त्यांच्या जीवनातील वैवाहिक सौख्य असेल किंवा कोणत्याही भौतिक सुख्याची कमतरता त्यांना वाटत असेल तर ते सगळं दान केल्यामुळे त्यांना फायदेशीर ठरतं. त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मसुराच्या डाळीचं दान करणं किंवा तांबड्या वस्तूचं दानसुद्धा करणं फायदेशीर मानलं जातं, ज्यामुळे त्यांना पत्रिकेतील मंगळाचा जर काही त्रास असेल तर तो त्रास दूर करण्यास मदत होते. धनु रास पुढची आहे. पुढच्या राशीचं दान जे काही करायचं आहे ते म्हणजे पिवळ्या वस्त्राचं किंवा पिवळ्या पदार्थाचं दान, पिवळ्या वस्तूंचं दान, जसं की चणा डाळीचं दानसुद्धा करू शकतात, ज्यामुळे तुमच्या पत्रिकेत असलेल्या गुरुग्रहाचं बळ वाढून तुम्हाला फायदे संभवतात. मग गुरुकृपेने कुठल्या गोष्टी मिळतात तर गुरुकृपेने तुम्हाला ज्ञानवृद्धी होते आणि तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होते. त्यानंतर पुढची जी रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी अन्नदानाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर चणा डाळ, काळी वस्त्र यांचंही दान केल्यामुळे शनी सदृश्य परिस्थितीचा जर तुमच्या जीवनात काही परिणाम होत असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्या त्रासातून मुक्तता मिळण्यास तुम्हाला फायदेशीर ठरते. त्याचबरोबर पुढची जी रास आहे ती म्हणजेच कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी छत्री, निळे वस्त्र यांचं दान करणं फायदेशीर म्हटलं जातं, ज्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होतं. त्याचबरोबर गृहशांतीसुद्धा यांना लाभत असते. त्यानंतर सरते शेवटी सगळ्यात शेवटची रास अर्थातच मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी हरभऱ्याची डाळ, साखर, चणा डाळ किंवा जलदान करणे हितावह मानले जाते. जर समजा शक्य असेल अन्नदान करावं. विशेषतः अन्नदानात पुरणपोळीचा समावेश असावा. पुरणपोळीचं जर दान तुमच्याकडून झालं तर ते सुद्धा तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीकारक, आध्यात्मिक प्रगतीकारक असंच मानलं जातं, ज्यामुळे तुमच्या जीवनात मानसिक समाधानसुद्धा निर्माण होतं. म्हणून ही दान केल्यामुळे तुम्हाला अत्यंत लाभ होतात. आता आपण जाणून घेतलं मेषपासून मीन राशीपर्यंत कुठलं दान केल्याने तुम्हाला फायदे होणार आहेत, कोणत्या स्वरूपाचे लाभ तुम्हाला मिळणार आहेत इत्यादी संपूर्ण माहिती. आता व्हिडिओच्या सुरुवातीला जे काही सांगितलं होतं, जो काही विशेष उपाय आहे तो व्हिडिओच्या शेवटी दिला जाईल. मग तो विशेष उपाय कुठला आहे? ज्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक स्थैर्य नाहीये, ज्या व्यक्तीच्या जीवनात साडेसातीचा त्रास आहे किंवा मग कुठल्याही कारणास्तव विवाहाला विलंब होतोय, तर मग अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अधिक महिन्याच्या अनुषंगाने जे काही उपाय केले जातात, सुरुवातीलाच सांगितलं होतं की अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही जे उपाय करणार आहात ते अधिकचे अधिक फल या उक्तीप्रमाणे तुम्हाला नक्कीच फलदायी ठरणार आहेत. आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपायाअंतर्गत आपल्याला करायचं आहे की 33 मेहून जेवू घालायचे आहेत. आता मेहून म्हणजे काय तर लक्ष्मीनारायण पती पत्नी दोघांनाही जोडीने जेवायला घालणं म्हणजे एक मेहून जेवू घालणं. या प्रकारे 33 मेहून म्हणजे 33 जोड्या आपल्याला जेवू घालायच्या आहेत. या जोड्यांना जेवणात पुरणपोळी, आमरस याचा समावेश असावा. त्याचबरोबर या जोड्यांना जेवू घालून यथोचित मानसन्मानसुद्धा करावा. यामुळे तुमच्या जीवनातील ही वरील सांगितलेली सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. तुम्हाला जर ह्या 33 जोड्या जेवू घालणं शक्य नसेल तर मग काय करावं? तुम्हाला 11 जोड्या जेवू घालणं किंवा 11 व्यक्ती जेवू घालणं जरी शक्य असेल, 22 जोड्या किंवा 22 व्यक्ती जेवू घालणं जरी शक्य असेल तरीसुद्धा ते तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल. तेव्हा मग यातला कुठलाही उपाय आवर्जून करून पहा. अधिक महिन्याच्या अनुषंगाने जे काही उपाय अजून पुढे येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.